नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा पिकातील सर्वात नुकसानकारक कीड म्हणजेच घाटे अळीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला मार्केटमधील सर्वोत्तम अळीनाशक म्हणजेच कीटकनाशक सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या पिकातील घाटे अळीचा अवघे 48 तासांमध्ये नियंत्रण करू शकणार आहात। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। घाटे अळीची मादी पतंग जी आहे ती कोवळ्या पानांवरती, कोवळ्या शेंड्यांवरती, कळी किंवा पानांवरती, फुलांवरती आपली अंडी घालते। ही अंडी जी आहेत ती खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात। 2 ते 3 दिवसांमध्ये अंडी उबतात आणि अंडी उबल्यानंतर ही जी अळी आहे ती कोवळी पानांवरती, शेंड्यांवरती उपजीविका करते। जर आपण निरीक्षण केलं तर रोपांवरती फक्त शिरा किंवा फांद्या ज्या आहेत ते आपल्याला शिल्लक राहिलेले दिसतात, कारण या अळ्या ज्या आहेत ते पूर्ण हरितद्रव्य खाऊन घेतात किंवा पानं जे आहेत ते खाऊन घेतात। त्यामुळे झाडांची वाढ जी आहे ती खुंटते। त्याचबरोबर फुलकळीच्या अवस्थेमध्ये जर का अळीचा प्रादुर्भाव जर असेल तर ही अळी जी आहे ती कवळी फुलं किंवा कळीवरती उपजीविका करते। त्यामुळे रोपांवरच्या ज्या कळ्या आहेत त्यांची संख्या कमी होते, म्हणजेच फुलांचं रूपांतर घाट्यांमध्ये होण्यासाठी फुलांची संख्याच शिल्लक राहत नाही। त्याचबरोबर हीच अळी पुढे जाऊन घाट्यांवर देखील उपजीविका करते। त्यामुळे आपण जर निरीक्षण केलं तर घाट्यांवरती जर अळी असेल तर आपण बघू शकतो घाट्यांमध्ये अर्धी अळी आणि बाहेर अर्धी अळी अशी आपल्याला दिसते, किंवा घाट्यांवरती छिद्र पडलेले दिसतात। या ठिकाणी आपण समजू शकतो की आपल्या पिकामध्ये घाटे अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे। आणि त्याचबरोबर काय होतं तर एक अळी जी आहे ते साधारणतः 30 ते 40 घाट्यांचं नुकसान करू शकते। त्यामुळे आपण जाणून घेऊ शकतो की एक अळी जर का असेल तर आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं। तर त्यामुळे शेतकरी बांधवांना या अळीचं नियंत्रण करणं आणि वेळीच करणं अत्यंत गरजेचं आहे। ही अळी जी आहे ते घाट्यांमध्ये जे दाणे आहेत ते पूर्ण खाऊन टाकते, त्यामुळे याचा उत्पादनावरती मोठा फटका बसतो। तर या अळीच्या नियंत्रणासाठी खात्रीशीर उपाय काय आहे तर KB बायोचे लारोरेज हे मार्केटमधील सर्वोत्तम असे अळीनाशक आहे। हे स्पर्शजन्य, अंतप्रवाही आणि धुरीजन्य असे तिहेरी पद्धतीने काम करते। त्यामुळे अवघ्या 48 तासांमध्ये आपल्याला नियंत्रण मिळते। तसेच हे वनस्पतींच्या अल्कोलाइड्स पासून आणि विविध 7 ते 8 मार्कर कंपाऊंड पासून निर्माण केलेले आहे। आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी अतिशय खात्रीशीर रिझल्ट याचा मिळतो। लारोरेजचे प्रमाण जे आहे ते 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आहे। यासोबत आपण ऑर्गॅनिम 3000 ppm चे हे नीम ऑइल आहे, तर याचे प्रमाण 1 मिली हे प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपण दोन्हीची एकत्र मिसळून फवारणी घ्यावी। कोणतीही फवारणी घेत असताना आपण स्टिकरचा वापर करतो, तर आपण KB बायोचे जे बॅलन्स स्टिक आहे याचे प्रमाण आहे 0.4 मिली प्रति लिटर पाण्यासाठी। तर आपण लारोरेज, ऑर्गॅनिम आणि बॅलन्स स्टिक या तिन्हीचा एकत्र करून फवारणी घेऊ शकता। याची फवारणी केल्यानंतर उंट अळी असेल, पाने खाणारी अळी असेल, घाटे अळी असेल, म्हणजेच हरभरा पिकामधली कोणतीही अळी असेल, या अळीचे नियंत्रण करणे सहज शक्य होते। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या पिकामध्ये घाटे अळी असेल किंवा इतर कोणतीही अळी असेल, याचा प्रादुर्भाव जर जाणवत असेल तर आपण KB बायोचे लारोरेज या प्रोडक्टचा जरूर वापर करावा। ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।